महाराष्ट्र पठार, दख्खनचे पठार किंवा देश. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस विशाल असा पठारी प्रदेश पसरलेला आहे. त्यास महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचे पठार असेही म्हणतात. सर्वसामान्य लोक त्यास व्यवहारात देश असे म्हणतात. महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झाली आहे. सुमारे 70 दशलक्ष वर्षांपूर्वी दख्खनच्या प्रदेशात भूपृष्ठावर प्रचंड भेगा पडून भ्रंशमूलक उद्रेक झाला आणि लाव्हारसाचे संचयन झाले. लाव्हारसापासून महाराष्ट्र पठार तयार झालेले नाही. त्यास दख्खनची लाव्हा या नावाने सुद्धा ओळखतात. लाव्हारसाचे अशा प्रकारे 29 वेळा उद्रेक होऊन महाराष्ट्र पठार तयार झाले. हा लाव्हा प्रामुख्याने बेसिक प्रकारचा आहे. दख्खनच्या पठाराच्या पश्चिम बाजूस विस्तीर्ण कडा आहे व त्यापासून पश्चिम घाटाची निर्मिती झाली आहे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती प्रामुख्याने बेसाल्ट या डेक्कन ट्रॅप संरचनेतील अग्निजन्य खडकापासून झाली आहे. बेसाल्ट खडकाची सर्वाधिक जाडी सुमारे 2 किलोमीटर असून महाराष्ट्र पठाराच्या पश्चिमेच्या सीमेजवळ ही जाडी सर्वाधिक आहे. दख्खन पठाराची उंची सुमारे 300 ते 900 मीटरच्या दरम्यान आहे. महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. महाराष्ट्र पठाराची पूर्व-पश्चिम लांबी 750 किलोमीटर इतकी आहे, तर दक्षिण-उत्तर लांबी सुमारे 700 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची 450 मीटर इतकी आहे. महाराष्ट्राचा 90% भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. महाराष्ट्र पठारी प्रदेश. महाराष्ट्र पठाराच्या पूर्वेस गडचिरोली जिल्ह्यात भामरागड, सुरजागड व चिरोल टेकड्या आहेत.